रायगड किल्ला आहे. जेव्हा रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते सगळे क्षण एक इंग्रज घोडा टिपत होता, ते सर्व ते क्षण बघत होता. आणि ते सर्व क्षण हे टिपत असताना त्याचं एक लक्षात आलं की ते तिथे 2 हत्ती होते. मग त्याच्या लक्षात आलं की अरे जिथून माणसाला बुरुजामधनं माणसाला यायला जागा कमी आहे तिथे 2 हत्ती कसे काय. तो आश्चर्यचकित झाला आणि तो तिकडे जाऊन त्याने एक पुस्तक वगैरे लिहिलं, त्याच्यात पण त्याचा उल्लेख होता की तो एकदम आश्चर्यचकित झाला. तसाच एक तुमच्या इथे पण एक किस्सा घडला होता की जेव्हा काही फॉरेनर तुमच्या हेमलकशात म्हणजे बघण्यासाठी आले होते, तर ते असं सहज फिरता 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 एकदा त्यांचं लक्षात आलं की एक माणूस एक मोठा पतेला घेऊन दूध घेऊन येतो आणि एका ठिकाणी ठेवतो आणि तिथे 3 प्राणी एकत्र दूध पित असतात. तर असतो एक बिबळ्या, हरीण आणि कुत्रा, की ज्यांचं कधी पटू शकत नाही. आणि आजचा युग असा आहे, कलियुग असं आहे की 3 भाऊ एका ताटात जेवू शकत नाही, तर 3 वेगवेगळे प्राणी कशा काय तुमच्या इथे एकाच पातेल्यात दूध पितात. तेवढा एक प्रश्न आहे मला. नाही ठीक आहे चालेल. तर खूप चांगले चांगले प्रयोग केले मी. त्यावेळेला कॅमेरे नव्हते, व्हिडिओ तर नव्हता, म्हणजे जसं 80च्या दशकामध्ये की बऱ्याचशा धर्मग्रंथामध्ये किंवा पुराणामध्ये असं आहे की पूर्वीच्या काळी वाघ, हरणं आश्रमामध्ये वगैरे आपल्याकडे आहे असे उदाहरण. जैन धर्मामध्ये तर महावीरांचं ते अहिंसा त्यांचं खूप वाटते. तर ते प्रत्यक्ष आपल्या इथे होतं. म्हणजे एका शिवाजीराव वगैरे मंत्री असताना आले होते. म्हणजे घरातून एका बाजूने हरिण आलं, दुसऱ्या बाजूने वाघाचा पेंडू आला, असं एकत्र त्यांना माहीत होतं. वरिंदात बसलेले आहेत गप्पा, तर ते एकदम असे अवाक झाले की ते कुत्रे, हरिण, वाघ असे बाहेर आले. आणि समोर मग पातेल्यामध्ये दूध ठेवायचं. सुरुवातीला लहान असताना दुधावर वाढवले आम्ही सगळ्यांना. त्यामुळे ते एका वेळेला 7 प्राणी, 3 नाही 7 प्राणी एका टाकीत दूध ठेवायचे. त्याचं अस्वल होतं, वाघ होतं, हरिण होतं, कुत्रे आणि ते स्क्विरल असतं शेकडू. एकच फोटो त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट माझ्याकडे अजून आहे की माझी कुत्री पॉमेरेनियन असते ती पांढरी, ती व्याली म्हणजे तिला पिल्लं झाली होती. तर ती खूपच गरीब होती. आमच्याकडे बिबट्याचं पिल्लू आलं, तिला दूध पाण्याला सुरुवात केली. ती आनंदाने पडायला लागली, स्वतःची पिल्लं आणि बिबट्याचं पिल्लू. मग एक हरिण आलं छोटंसं, माऊस गिअर, त्याला दुधाची गरज होती. ते तिला जाऊन दिलं. ती अशी पूर्ण 4 पाय वर करून गिळा कोणी आणि एक शेकडू, म्हणजे 4 प्रकारचे पाणी तिन्ही वाढवले. काही दिवस जोपर्यंत तिला दूध होतं आम्ही सप्लिमेंट करत होतो. पण हे कुत्र्यावर सुद्धा म्हणजे किती संस्कार झाले. त्याचा एकच फोटो आहे, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट होता. म्हणजे समाजवादी मावशी म्हणून त्याच्यावर त्यावेळेला आले होतं. तर मित्रांनो, आपण